येवल्यातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ विजयी झालेले आहेत। येवल्यामधून माणिकराव शिंदेसोबत त्यांची लढत होती आणि आता भुजबळ हे विजयी झालेले आहेत। येवल्यामधून मोठ्या प्रमाणात राजकारण येवल्यामध्ये सुद्धा बघायला मिळालेलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी देखील भुजबळांना आव्हान दिलेलं होतं। वारंवार येवल्यामध्ये दौरे देखील केलेले होते, पण छगन भुजबळ विजयी झाले आहेत येवल्यामधून। येवल्यामधून छगन भुजबळ विजयी झाले आहेत। येवल्यामधून छगन भुजबळ यांची लढत माणिकराव शिंदेसोबत होती, पण छगन भुजबळ यांनी विजय खेचून आणलाय आणि येवल्यामध्ये छगन भुजबळ यांनी विजय मिळवला आहे। तर भाजप 127, शिवसेना 56 आणि राष्ट्रवादी 39 जागांवर, महायुती पूर्णतः 222 जागांवर आघाडीवर। येवल्यामधून छगन भुजबळ विजयी झाले, तर भाजपनं स्वतःचाच रेकॉर्ड यामध्ये मोडलेला आहे। 127 जागांवर भाजप आघाडीवर। यापूर्वी 122 जागा भाजपला आलेल्या होत्या, पण आता स्वतःचा रेकॉर्ड भाजपने मोडलाय। तर महायुती 222 जागांवर आता पोहोचलेली आहे आणि एकटी भाजप सगळ्यात मोठा पक्ष राज्यामधला ठरलेला आहे। 127 जागांवर भाजप आघाडीवर। तर भाजप